नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत टरबूजच्या प्लॉटवरती. तर बघू शकता हा टरबूजचा प्लॉट आहे. जवळपास 45-50 दिवसाचा हा प्लॉट आहे. तर शेतकऱ्याने या टरबूजच्या प्लॉटमध्ये मिरचीची आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे. तुम्हाला मिरची दिसत असेल, हे बघा, मिरचीचे झाडं आहेत आपल्यासमोर. त्या शेतकऱ्याने जवळपास 1.5 एकरामध्ये हा 1.5 एकरचा टरबूज प्लस मिरचीचा प्लॉट आहे. शेतकऱ्यानं मिरचीचं याच्यामध्ये आंतरपीक म्हणून पीक लावलेलं आहे, जेणेकरून यामध्ये दुहेरी फायदा शेतकऱ्यांना असा होतो. टरबूजचा प्लॉट निघून गेल्यानंतर तुम्हाला मिरचीची तोडणी चालू होऊन जाते. त्यामुळे बरेचसे शेतकरी टरबूज प्लस मिरची अशी लागवड करतात. सध्या हा प्लॉट, हे बघा, फळं बघू शकता आपण. चांगल्या प्रकारचे इथं फळं असे क्वालिटीचे झालेले आहेत. तर ही सिंजेंटा कंपनीची सिम्बा व्हेरायटी लावलेली आहे शेतकऱ्याने, बघू शकता आपण. आणि मिरचीची ही झाडं आहे बघा, मिरचीची झाडं चांगली आहे, व्यवस्थित अशी वाढ वगैरे झालेली आहेत. बघू शकता आपण फळं, हे बघा. आणि मिरचीची ही वाढ पर्याप्त अशी झालेली आहे. हा टरबूजचा प्लॉट निघून गेल्यानंतर मिरचीमधूनही शेतकऱ्याला उत्पादन भेटणार आहे. बघू शकता जवळपास 1.5 एकरामध्ये शेतकऱ्यांनी लागवड केलेली, अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये हा प्लॉट आहे. फक्त मिरची लागवड केल्यानंतर थोडी मिरचीची विशेष काळजी घ्यावी लागते, जेणेकरून की सर्वात पहिले रस शोषणाऱ्या किड्यांचा जो अटॅक आहे तो मिरचीवरती होतो. त्यामुळे थोडं फवारणीकडे लक्ष द्यावं लागते. बघू शकता तुम्ही फळ, हे बघा, अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये प्लॉट आहे. हे बघा, सेटिंग अतिशय व्यवस्थित झालेली आहेत. हे बघा फळं, मिरची सध्या फुलं दिसत आहेत मिरचीला सुद्धा. तर अशा प्रकारे तुम्ही ही लागवड करू शकता मिरचीची टरबूजामध्ये आंतरपीक म्हणून. बरेचसे जण टरबूज प्लस मिरची हे नेहमी आंतरपीक म्हणून घेतात, म्हणजे टरबूजमध्ये मिरची हे पीक आंतरपीक म्हणून घेतात, ज्याचा की दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होतो. थोडा उत्पादनामध्येही वाढ होते, बघू शकता आपण. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.